जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्याला काल कोल्हापूर बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला दिसलेला आहे. हं, हं. आणि सर आता बरेचसे शेतकरी आपल्याला म्हणत होते की तोडकर सरांना कॉल करा आणि त्यांच्या माध्यमातून एक सविस्तर रेकॉर्डिंग घ्या. कारण की पुन्हा तुम्ही पाऊस सांगितलेला आहे 22 तारखेच्या दरम्यान म्हणजे ढगाळ वातावरण होणार असं तुम्ही सांगितलं होतं. हं, हं. तर त्याची वाटचाल काय राहणार सर? तर त्याबाबत शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. नक्कीच, नक्कीच. हे पहा कालचे काही आहे तुळजापूरमध्ये काही ठिकाणी शितोडे वगैरे जे काही 10-12% आपण कॅपॅसिटी सांगितली, काही ठिकाणी हो, 20% वगैरे आणि बरोबर. आजही तारीख आहे वातावरण खराब असणारी. हो. दिवसा मात्र आपल्याला नॉर्मली मोकळं किंवा चांगलंच मोकळं काही काही भागामध्ये दिसतंय. हां. आणि आज आपण धुळे, जळगाव या भागामध्ये ढगाळलेल्या वातावरणाची क्रेज आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो. हं. हां. आणि संध्याकाळपर्यंत ही ढगाळ वातावरणाची क्रेज नाशिकच्या सटाणा, उत्तर भाग, मालेगाव हां. आणि बऱ्याच भागांमध्ये ह्या 13 तारखेला ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळेल. हां. आणि इगतपुरी वगैरे भागात स्थानिक वातावरणाचाही पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत. हां. संभाजीनगरमध्ये हे आज ढगाळलेलं वातावरणाचं पाहायला मिळणार आहे. हे हो. दिवस मावळता किंवा संध्याकाळी विदर्भात सुद्धा हां. बुलढाण्यामध्ये ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळणार आहे. हो. बीड जिल्ह्यातही काही ठिकाणी म्हणजे कालचा आणि आजचा दिवस वाटत असला कमी पण तरी खराब आहे. हां. आणि सगळ्यांनाच पाऊस होणार नाहीये. हं, हं. हे डोक्यातून काढून टाकायचं सगळ्यांना होणार नाही. उगाच 10-12% भागांमध्ये काही ठिकाणी नुसते थेंब तुटतील आणि ते पण झाले. हो. बरोबर सर. हं. तर अशातली घटना आहे आणि येणाऱ्या 22, 23, 30 तारखेला सेम असंच आहे. हां. हं. तर समजा त्याच्यामध्ये काय हं, हं. 22 आणि 23 तारखेच्या नंतर बी समजा आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला दिसेल, परंतु त्याच्यामध्ये जास्त करून पाऊस राहणार नाही. जास्त धोके नाहीत. किरकोळ एखादा अपवाद वगळला तर. हो, हो. जसं नवीन वर्षाच्या सुरुवातीला नाशिकमध्ये झालंय, हो. तसाच एखादा अपवाद. आपण त्या गोष्टी का सांगतोय? कारण की आज बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कांदा आहे. बरोबर. हं. बरोबर. पाणी चालू आहे हो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये. हो. तर ते कांद्यावरती 4-2 शितोडे जरी पडले, तर ते नुकसान होतं त्या गंजीवरती. ते ब भिजू नये, बरोबर त्याच्या सर. अगोदर तुम्ही ते गोळा करून झाकून ठेवायचं. भलेही नाही पडला तरी चालतंय. हो. पण वातावरण त्या लेव्हलचं येणार आहे आणि ते आलं सुद्धा आहे. हो, हो. बरोबर सर. हं. कालही सकाळी जालन्यासह अनेक भागांमध्ये खूप ढगाळलेलं वातावरण पडलं नाही हे बरं झालं. हो, बरोबर आहे. आणि हां. पण ते तुळजापूरमध्ये काही ठिकाणी पडलाय, तिकडे वगैरे काही भागांमध्ये पडला 10-5 गावांना. हां. तर एक क्रेज आहे. आणि हो. अशाच सेम कंडिशनमध्ये पुन्हा सुद्धा 22, 23 जे 26 जानेवारीच्या अगोदर आपण सांगतोय, हां. त्यामध्ये आहे. हां, हां, हां. हं. बरं सर, आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून फेब्रुवारी संदर्भातनी प्रश्न विचारण्यात येतात, की फेब्रुवारीमध्ये काय परिस्थिती राहणार मग? फेब्रुवारीमध्ये बघा 2-3 टप्पे आहेत. हं. हं. आता नॉर्मली पाहता एक आपण 19 फेब्रुवारीच्या आसपास सांगितलेला आहे. हो. हं. हां. हं. आणि पहिला आठवडा सांगितलेला आहे. हो म्हणजे का? अशा 2 गोष्टी. पण तो पाऊस किती पडेल आणि किती नुकसान करेल हे आता नाही सांगता येणार. बरोबर आहे सर. हं. समजा 22 तारखेला फेब्रुवारी 22 म आणि हो. हं, हं. बोला. बोला, बोला, बोला. समजा आपल्याला फेब्रुवारीमध्ये बी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल समजा. हं. हां, हां, ढगाळ हां. वातावरण प्रत्येक महिन्यात आहे. हो आणि का? अवकाळीचं सत्र मार्च महिन्याच्या एंडिंगपासून सुरू होईल हां. एप्रिलपर्यंत. हां. त्या 2 महिन्यात थोडी क्रेज वाढणार आहे त्याची. हां, 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 हां. हं. समजा पाऊस राहणार नाही जास्त करून मात्र ढगाळ वातावरण हे ते आपल्याला पाहायला दिसेल. मग आणि सर थंडी कशी राहणार समजा? थंडीचं तर खरं तर धुलिवंदनापर्यंत थंडी नॉर्मली वेधशास्त्रानुसार बी राहते. हो. आणि आता ह्या मॉडेलनुसार जरी पाहिलं ना, तर हं. 12-13 तुम्हाला मागे हीच तारीख सांगितली. हो. असे मग 4-2 दिवस मागे पुढे होईल. बरोबर. हं. आणि सर जास्त दिवस चालणार का थंडी? कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचे मागील गहू आता पेरलेले आहेत, तर ते विचारत होते की थंडी सर अशी किती दिवस राहणार? म्हणजे आपल्याला चांगली थंडी किती दिवस पाहायला मिळेल? WTचा जर अंदाज घेता, ही थंडी अजूनही हं. जानेवारीच्या सुद्धा आता हे थंडीचं कसं आहे माहिती आहे का, काही काही भागामध्ये कमी जाणवणार, आता जाणवते कालपासून कमी. हो. अजून 2 दिवस कमी जाणवणार. असे बरोबर. टप्पे डिसेंबर महिन्यामध्ये सॉरी जानेवारी महिन्यामध्ये 2-3 आहेत. हो. म्हणजे आता हा एक टप्पा. परत संक्रांत झाली की थंडीची लेयर वाढणार आहे नाशिकसारख्या, धुळ्यासारख्या ठिकाणी. हं. त्यानंतर परत आता आभाळ येणार आहे 18-19 पासून, त्यावेळेस सुद्धा थंडी कमी होणार. हो. परत एक टप्पा परत येईल. असं 2-3 टप्प्यामध्ये थंडी अशा 4-4 दिवसाच्या रेटमध्ये राहील. हां. आणि फेब्रुवारीमध्ये सुद्धा हं. सेम माझं कंडिशन 4 दिवसाचं आणि 4 दिवसाचं. हां, 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 हां. हं. आणि सर शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न येत आहे. म्हणजे माझा बी प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांचा बी प्रश्न आहे, की सर पुढे गारपीट राहणार का? तर त्याच्या संदर्भात एक सविस्तर रिपोर्ट काढा सर, असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. हां ना, ना. काय म्हणले दादा?
बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं, की गारपिटी संदर्भात एक रिपोर्ट काढा तुम्ही. म्हणजे पुढील जे आता पुढील जे काही महिने आहे फेब्रुवारी, मार्चमध्ये तर हां, गारपीट हां. राहणार का? तर त्या संदर्भात एक रिपोर्ट काढा असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. नक्कीच. सॉरी ते फोन आला होता मध्ये होय. हां, हां, हां. हां. तर गारपिटी संदर्भात बघा, गारपिटीचा कुठलाही रिपोर्ट नसतो. गारपिटीचे सत्र असतं ते हो, पूर्णपणे 2-4 दिवस अगोदरच समजतं, हो. की ह्या ठिकाणी असं घडेल. हां. पण ज्यावेळेस आपण म्हणतो अवकाळी संदर्भात टेम्परेचरचा आकार बघून हो. एप्रिल महिन्यात ही सत्र पाहण्याचे चान्सेस आहेत. हं, पण आता होणारच आहे, ह्या गोष्टीमध्ये बरीचशी तथ्यता असते. हं. कारण आता आपण म्हटलं फेब्रुवारीमध्ये अमुक-अमुक तारखेला अवकाळी येणार आहे. लगेच ती गारपीटच असणार आहे, असं काही नाहीये. हां, 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 हां. त्यामध्ये वादळी वारे, ते अजून इकडं-तिकडं डायव्हर्ट होणं, हो. ह्या गोष्टी असतात. हां, त्यामुळे ते काय होतं, त्याचे उलट परिणाम होतात. शेतकऱ्यांच्या पिकांवरती, द्राक्ष उत्पादकावरती हो. भाव वाढ, भाव कमी होणं वगैरे गोष्टी या होतात. बरोबर आहे त्यामुळे सर. त्या बाबतीत रिपोर्ट नसतो, पण त्याबद्दल संदर्भात माहिती तुम्हाला 4-8 दिवसा अगोदर देऊ. कारण की त्याच वातावरणाकडे पाहून तुम्ही तुमची जे काही कामे आहेत, हो, डील करणं, हो. माल देणं, असं वगैरे जे काम आहे ते सुरळीत पार पडू शकतात. जर असेल तर. पण आता त्यापासून त्याचं हे करणं म्हणजे नुकसान करणं आहे शेतकऱ्यांचं. त्यामुळे त्याबद्दल बोलू शकत नाहीये. बरोबर आहे सर. आणि हं. सर आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी नवीन जुटलेले आहेत. तर तुमच्या चॅनलविषयी आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही माहिती द्यावी ही माझी इच्छा होती सर. कुठल्या संदर्भात बोलताय? तुमचे जे आवाज सोशल मीडिया येतोय. प्लॅटफॉर्म आहे, तर त्यांच्याबद्दल हं, हं. माहिती द्यावी सर तुम्ही शेतकऱ्यांना. नक्कीच. आता तुम्ही वेळेवरती रिपोर्ट घेतायत, रिपोर्ट सांगतायत, पुन्हा किचकट प्रश्न देखील विचारतायत. तर सोशल मीडियाचं तुमचं जे एक अकाउंट आहे, त्यांना मी मागच्या बऱ्याच वेळेस रेफर पण केलंय. हो, ते चांगली गोष्ट आहे. आणि हे पहा, ज्यांना जे आवडतं ते त्यांना फॉलो अप करतात. त्यांना बरोबर. सपोर्ट देखील करतात आणि माझी पण मी तुम्हाला वारंवार सपोर्ट आहे. हो, वैयक्तिक बरोबर आहे माझा. सर. आता माझा आहे म्हटल्यावर माझे मित्र ते मला कळतीलच. काही विषय नाही त्यामध्ये. हो, हो, बरोबर सर. आणि सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद.